आता पुढची बातमी. भंडाऱ्यामध्ये काल बावनकुळेंनी कार्यकर्त्यांचे मोबाईल सर्व्हिलन्सवर टाकलेले आहेत असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं आणि आज त्या वक्तव्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. वॉर रूम मधून भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली कामं आणि मॉनिटर करतो असं बावनकुळे म्हणतात, तर कार्यकर्त्यांवर नजर असल्याच्या बावनकुळेंच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही टीका केली होती. यावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केलाय. पंकज भरण्याची 5 वर्ष आमचे दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात ठेवू द्या. ना पंकज आणि मी आधी पोलिसांकडे मागवणार, आपले सर्व्हिलन्स पण टाकणार. तसे भंडाऱ्याचे सर्व व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स पण टाकले आहेत. कोण काय बोलतो कोणत्या व्हॉट्सअप. मी काल असं म्हणालो भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये की आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कॉमेंट्स, आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कामं, हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करतं. बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ॲक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे. बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं पेगॅससचं मशीन इथे आणलेलं आहे स्वतः किंवा भाजपा कार्यालयामध्ये लावलंय का? संजय राऊताला का मिरची झुंबली? आमच्या पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांसोबत रोजचा संवाद हा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून मी या ठिकाणी वक्तव्य केलं आहे